राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी, तर विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला। मात्र अंतरवाली सराटीत सलग ओबीसी मधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे। तसंच जरांग यांनी उपचार बंद करत असल्याची घोषणा करून सलाईन फेकून दिलं। अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येने जे मराठा समाज असते यांच्या मागणीला प्राधान्य दिले जाते, तर हिला बाजूला ठेवता मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे? जरांगे यांनी विशेष अधिवेशनावरही सवाल उपस्थित केले। आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? स्वतंत्र आरक्षण का थोपवताय असा सवालही जरांगे यांनी विचारलाय। अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता, आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण? घर बांधल्यासारखे खालून टाकली माती वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली पडन बोकांडे आमचे ते घर। जरांगे यांनी बुधवारी मराठा समाजाची बैठक बोलावली असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। अजिबात न चालणार, आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे, नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने मराठा समाजाकरता आरक्षणाचा निर्णय घेतलाय। यामुळे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळणार आहे। विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिल्याचा दावा केलेला आहे। या विशेष अधिवेशनात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंचा मुद्दा उपस्थित केला। जरांगेंकडून दादागिरी सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केला। जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला। अहो ते सतत धमक्या देतात, मला स्वतःला धमकी। ते हंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून? आरक्षण देऊनही जरांगे आंदोलनाची भाषा का करतायत असा सवालही भुजबळांनी केला। आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या। भुजबळांनी केलेल्या आरोपांनंतर राज्य सरकारने योग्य कारवाई करावी असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर झालं। यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे। यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केले। मराठा आरक्षण विधेयकाचा आनंद असला तरी राज ठाकरेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय। आनंदच आहे, पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं। राज्य सरकारला अधिकार आहेत का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे। सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची। राज्यात अनेक गंभीर प्रश्न असताना जातीपातीचं राजकारण का करताय असा संतप्त सवालही राज यांनी विचारला। फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे, पाण्याचा विषय इतका मोठा आहे, निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण, याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं। लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर राज्यात काही सुरू नसल्याबद्दलही राज यांनी नाराजी व्यक्त केली।